सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांच्या हायलाइट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडवर. आज बारामतीत दौरा. सुनेत्रा पवार पुण्यातल्या जिजाई बंगल्यावर दाखल. प्रशासकीय आणि राजकीय बैठका घेण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? आज फैसला होणार. स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांचे कारभारी ठरणार. आज सकाळी 10 वाजता नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार. अल्पसंख्याक विभागाच्या उपसचिवांची बदल. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची पदावरून उचलबांगडी. शोक काळामध्ये अल्पसंख्याक विभागाने शाळांच्या प्रमाणपत्र वाटपाचं प्रकरण भोवलं. मुस्लिम जात प्रकरणाच्या वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक. आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवरती 12 वर्षानंतर गदा. मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द. प्रमाणपत्रांची खिलाफत देखील बंद. नवा शासन निर्णय जारी. जबरदस्तीने धर्मांतर करणं ही चिंतेची बाब. हिंदू समाज धोक्यात नाही, परंतु सतर्क राहायला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे वक्तव्य. 16 वर्षाखालील मुलामुलींना सोशल मीडिया बंदीची शक्यता. केंद्र सरकार नवा नियम आणणार. सोशल मीडिया कंपन्यांशी सरकारची चर्चा. बंगालच्या उपसागरात युद्धनौकांची मांदी आळी. इंटरनॅशनल फ्लीट्स रिव्ह्यूसाठी 65 युद्धनौका डेरे दाखल. 70 देशांचा सहभाग. राष्ट्रपती पाहणी करणार. इंदापूर तालुक्यामध्ये 21 वर्षीय मुलीचा अपहरण प्रकरण. भिगवणमध्ये हिंदू संघटना आक्रमक. पुणे सोलापूर महामार्गावर आंदोलन करत आहेत. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत जुगार. डान्स बार नंतर आता नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत जुगार. ऑनलाईन गेमिंग झोनच्या आडून ऑनलाईन लॉटरीचे अड्डे सुरू. कोकणवासियांसाठी खुशखबर. शिमग्याकरता मध्य रेल्वे सोडणार. 186 विशेष गाड्या. आजपासून आरक्षणाला सुरुवात. या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स. अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.